नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजार, शेअर बाजार, महागाई तसेच भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. एका घटनेचा परिणाम किती दूरपर्यंत जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे इराणमधील गॅस फील्डवर झालेला हल्ला. या एका घटनेने ऊर्जा पुरवठा साखळीपासून ते सामान्य ग्राहकांच्या खिशापर्यंत सर्व काही हलवून टाकलं आहे. चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या घडामोडीपासून. इराणमधील साऊथ पार्स गॅस फील्डवर झालेल्या हल्ल्याने जागतिक ऊर्जा व्यवस्थेला जबर धक्का दिला आहे. हे गॅस फील्ड इराणसाठी केवळ एक उत्पादन केंद्र नसून देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा कणा मानलं जातं. इराणच्या एकूण नैसर्गिक वायू उत्पादनापैकी तब्बल 70% उत्पादन या ठिकाणी होते. यामुळे या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट जागतिक बाजारावर उमटतो. हल्ल्यानंतर गॅस उत्पादनात 10 ते 15% इतकी घट झाली आहे. आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर दररोज सुमारे 70 ते 90 दशलक्ष घनमीटर गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर देशाच्या ऊर्जा गरजांवर थेट परिणाम करणारी मोठी तूट आहे. परिणामी जागतिक LNG बाजारात किमतींमध्ये 20 ते 30% इतकी वाढ झाली आहे. जागतिक ऊर्जा संतुलनात तेलाचंही तितकंच महत्त्व आहे. दररोज सुमारे 10 कोटी बॅरल तेलाची मागणी असताना त्यापैकी जवळपास 20% पुरवठा हा होर्मुझ समुद्रधुनी मार्गे होतो. सध्याच्या तणावामुळे या मार्गावर धोका निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये $85 वरून ते थेट $105 ते $110 प्रति बॅरल इतक्या पोहोचले आहेत. या वाढीचा परिणाम सर्व स्तरावर दिसून येत आहे. वाहतूक खर्चात सरासरी 15% वाढ ही नोंदवण्यात आली, तर उत्पादन खर्चात 8 ते 12% वाढ झाली आहे. परिणामी जागतिक महागाई दरात 1 ते 1.5% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच एका गॅस फील्डवरील हल्ल्याने संपूर्ण जगाच्या अर्थचक्राला हलवून टाकलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आता या तुटवड्याची भरपाई कशी होणार. यासाठी सर्वात मोठा पर्याय म्हणून LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस पुढे येतो. कतार, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू आहेत. कतार दरवर्षी सुमारे 77 दशलक्ष टन LNG निर्यात करतो, तर अमेरिकेची क्षमता 90 दशलक्ष टनापेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलिया देखील जवळपास 80 दशलक्ष टन LNG पुरवठा करू शकतो. या तिन्ही देशांनी मिळून जागतिक तुटवड्यापैकी 60 ते 70% भरपाई करण्याची क्षमता दर्शवली आहे. मात्र तत्काळ पुरवठा वाढवणं सोपं नाही. लॉजिस्टिक अडचणी, करारांची बंधनं आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरते. याचबरोबर नवीकरणीय ऊर्जेकडे देखील जगाचा कल वाढतोय. 2025-26 दरम्यान सौर आणि पवन क्षेत्रात तब्बल $500 अब्ज गुंतवणूक झाली आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. युरोपियन युनियनने जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व 30% कमी करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं. मात्र ही सगळी उपाययोजना दीर्घकालीन आहे. अल्पकालीन तुटवडा भरून काढण्यासाठी अजूनही जगाला पारंपरिक इंधनावरच अवलंबून राहावं लागणार. या पार्श्वभूमीवर देश धोरणात्मक साठ्याचा वापर करताना दिसत आहे. अमेरिकेकडे सुमारे 700 दशलक्ष बॅरल तेल साठा उपलब्ध आहे. चीनकडे 1 अब्ज बॅरलपेक्षा जास्त तेल साठा उपलब्ध आहे, तर भारताकडे जवळपास 39 दशलक्ष बॅरल तेल साठा उपलब्ध आहे. या साठ्यांच्या मदतीने 30 ते 60 दिवसांचा तुटवडा हा नियंत्रित करता येऊ शकतो. तसेच इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या वापरामुळे देखील काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. EVचा वापर हा दरवर्षी 25% दराने वाढत असून 2026 पर्यंत जगभरात 20 दशलक्षांपेक्षा जास्त EVs वापरत आले आहेत. यामुळे दररोज 10 ते 15 लाख बॅरल तेलाची बचत ही होत आहे. एकूणच परिस्थिती पाहता ही गंभीर असली तरी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यासाठी जागतिक समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. आता या जागतिक संकटाचा भारताच्या बाजारावर नेमका काय परिणाम होतोय ते पाहूया. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताला LPG पुरवठ्याबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारताच्या एकूण LPG गरजांपैकी 60 ते 62% गरज ही आयातीवर अवलंबून आहे. यातील 85 ते 90% पुरवठा हा होर्मुझ समुद्रधुनी मार्गे होतो. सध्याच्या परिस्थितीत या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अनेक जहाजे उशिरा पोहोचत आहे किंवा जहाजे पर्यायी मार्गाचा वापर करत आहे. याचा थेट परिणाम देशातील वापरावर दिसून येत आहे. मार्च 2026च्या पहिल्या पंधरवड्यात LPG वापरात 17.3% घट झाली आहे, तर फेब्रुवारीच्या तुलनेत ही घट 26% इतकी वाढली आहे.
या परिस्थितीत सरकारने घरगुती वापराला प्राधान्य देत औद्योगिक वापरावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. याच दरम्यान भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून LPG आयात वाढवण्याचा. अमेरिकेतून येणारा पुरवठा हा होर्मुझ मार्गावर अवलंबून नसल्याने तो अधिक सुरक्षित मानला जातो. यामुळे हा तुटवडा भरून काढण्यासाठी हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. मात्र हा केवळ तात्पुरता उपाय आहे. दीर्घकालीन दृष्टीने भारताला ऊर्जा स्रोताचं विविधीकरण करणं अत्यावश्यक ठरणार आहे. आता पाहूया या घडामोडींचा शेअर बाजारावर काय परिणाम होत आहे. आशियाई शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार अत्यंत सावध झाले आहे. काही बाजार वाढले तर काही बाजार घसरले आहे. एकूणच संपूर्ण चित्र हे संमिश्र आहे. ब्रेंट क्रूडची किंमत आधी $119 पर्यंत गेल्यानंतर ती $160 पर्यंत खाली आली. ही घसरण तात्पुरती दिलासा देणारी असली तरी अनिश्चितता ही कायम आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी हा 0.6% वाढला. शांघाय बाजार 0.2% वर गेला. मात्र हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलिया बाजार यामध्ये घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन बाजारात देखील घसरण पाहायला मिळत आहे. मात्र फ्युचर्समध्ये सुधारणा दिसल्यामुळे काही प्रमाणात सकारात्मक संकेत मिळत आहे. युद्धामुळे महागाईचा धोका वाढत आहे. ऊर्जा किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे आणि याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. आता पाहूया या अस्थिरतेचा परिणाम सोनं आणि चांदी यांच्या बाजारावर कसा झाला ते. सोनं आणि चांदी हे पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात. त्यामुळे संकटाच्या काळात गुंतवणूकदार या दिशेने वळतात. मात्र अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर 3.5% ते 3.75% दरम्यान स्थिर ठेवल्यामुळे डॉलर आणखी मजबूत झाला आहे. यामुळे सोन्यावरील दबाव हा वाढला आहे. MCX वर सोनं सुमारे 1,51,712 प्रति 10 ग्राम इतकं आलं, तर चांदी 2,44,000 प्रति किलो इथपर्यंत घसरली. या घसरणीनंतर पुन्हा एकदा थोडी वाढ ही नोंदवली. सोनं 3,300 तर चांदी 8,500 वाढली आहे. मात्र ही वाढ तात्पुरती असल्याचं तज्ज्ञ सांगत आहे. आता पाहूया भारतीय शेअर बाजारातील हालचाली. मोठ्या घसरणीनंतर बाजाराने जोरदार रिकव्हरी केली. सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढून 75,000च्या वर गेला, तर निफ्टी 23,300च्या आसपास पोहोचला आहे. या तेजीमागे प्रमुख कारण म्हणजे तेलाच्या किमतीत झालेली घट आणि बार्गेन बायनिंग. मेटल, IT आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मात्र HDFC बँक अजूनही दबावात आहे. एकूणच बाजाराने दिलासा दिला असला तरी अनिश्चितता ही कायम आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सावध राहणं गरजेचं आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही परस्परावर अवलंबून असलेली साखळी आहे. एका देशातील संकटाचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. यामुळे ऊर्जा विविधीकरण, स्वावलंबन, दीर्घकालीन धोरण हीच भविष्याच्या स्थिरतेची गुरुकिल्ली ठरणार आहे. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.